हॅलो फ्रेंड्स, टू द पॉईंट. IQ टेस्ट अँड EQ टेस्ट ह्या दोन्ही टेस्ट सध्याच्या इंटरव्ह्यूमध्ये हमखास घेतल्या जातात. तर आपण ह्याच्याबद्दल बेसिक जाणून घेणार आहोत आज. सो 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज. ह्यातला फरक काय, व्यवहारामध्ये उपयोग, आणि तिसरं म्हणजे ह्याच्या इम्प्रूव्हायझेशनसाठी काय टिप्स आहेत. क्यू म्हणजे प्रामुख्याने गणिती समस्या, म्हणजे टेक्निकल शास्त्र, त्यानंतर आपली विचार करण्याची क्षमता हे पाहिलं जातं. आणि EQमध्ये आपलं सेल्फ अवेअरनेस, सहानुभूती, त्यानंतर सामाजिक कौशल्य कितपत आहे ते पाहिलं जातं. IQ हा उपजात आपल्यामध्ये असतो आणि तो ऑलमोस्ट स्थिर असतो. तर EQ हा आपला कालांतराने बदलत जातो, त्यात सुधारणा करता येते. सो आता ह्याचे इंडिकेटर्स काय आहेत. IQ हा आपल्याला शैक्षणिक यश देतो आणि टेक्निकल यश देतो. आणि EQ हा आपल्याला नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि एकमेकांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी उपयोग करतो. आता आपण वळूया व्यावहारिक उपयोगाकडे. हाय IQ काय करतो की आपल्याला तांत्रिक ज्या पण प्रॉब्लेम असतात ते सोडवायला हेल्प करतो. मोठमोठे गणित, मॅथमॅटिक्स सोडवायला हेल्प करतो. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, ॲप्लिकेशन बनवण्यासाठी IQ लेवलचं लॉजिक वापरलं जातं. सो EQ हा EQमध्ये काय करतो आपण की आपले नातेसंबंध, वाद सोडवण्यासाठी आणि आपल्यातील संबंध सुधारण्यासाठी वापर जास्त प्रमाणात EQचा होतो. सो आता आपण वळूया हे सुधारण्यासाठी टिप्स काय आहेत. सो पहिलं तर आपण IQ सुधारण्यासाठी काय टिप्स वापरू शकतो की नेहमी नवीन गोष्टी शिकणे. जसं का नवीन म्युझिक शिकायची आहे तर ती मला आत्मसात करायची आहे, तर माझ्या ब्रेनला चालना मिळते. दुसरं म्हणजे नमुने सोडवणे, पझल सोडवणे, नवीन गेम खेळणे, चेस खेळणे, सुडेको खेळणे, राईट. त्यानंतर व्यायाम हा करायलाच पाहिजे, त्यामुळे आपल्या मेंदू हा खूप ॲक्टिवेट राहतो दिवसभर, राईट. चौथं म्हणजे व्यवस्थित आहार ठेवणे, पुरेशी झोप घेणे, त्यामुळे काय होतं की माझं संतुलन राहतं, राईट. आता आपण वळूया EQकडे, राईट. सो EQमध्ये काय होतं की आपली परस्परांमधले संबंध सुधारणे, कामाच्या ठिकाणी आपण एखादे होणारे वाद थांबवणे, आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहणे की मी जर असतो त्या जागी तर मी काय केलं असतं. माझा रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणताही निर्णय रागाच्या भरात न देणे, थोडासा 5 सेकंद या 5 मिनिटं स्वतःला शांत करून दीर्घ श्वास घेऊन आपला निर्णय देणे, राईट. त्यानंतर एखादं परस्पर विरोधी भास असेल, एकमेकांबद्दल मोठे मोठे वाद असतील तर त्याला कसं अंमलात आणणे, रागावर नियंत्रण ठेवून भावनांना कसं फ्लोमध्ये ठेवणं, हे ह्या EQमध्ये पाहिलं जातं. सो मला वाटतं की तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल IQ टेस्ट आणि EQ टेस्टमधला फरक. सो तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. माझा अनुभव आहे तो त्यांच्यापर्यंत शेअर करणे, कारण मला माझ्या करिअरमध्ये असे काही मार्ग कळले आहेत की ते आपल्या मेन करिअर फोकसला हेल्प नाही करत. सो ते मार्ग त्यांनी अवलंबू नये ह्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून टाईम, एफर्ट, मनी सेव्ह होईल. सो प्रतिक्रिया जरूर कळवा. थँक्यू, बाय.